नमस्कार, मी बालाजी जगतकर. आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूजवर. भाजपाचा आमदार ज्याचे नाव श्रीकांत भारती आहे त्याने चक्क गुढीपाडव्याच्या दिवशीच शंभू महाराजांचा अपमान केला आहे. त्याचे झाले असे की त्या भाजपच्या नालायक आमदाराने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कुठून तरी कुत्रं मागवलं आणि सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्याने त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, होय शंभू असंच आमच्या कुत्र्याचं नाव आहे. आणि इथूनच वादाला ठिणगी पेटली. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाचा जयघोष करणारी महाराष्ट्रातील जनता गुढीपाडव्यानिमित्त त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त आपल्या घरावरती भगवे ध्वज पताका फडकवते. परंतु भाजप आणि सनातनी मूर्तीच्या या भाजपच्या श्रीकांत भारतीय याने चक्क समाज माध्यमावर एक प्रक्षोभक असे पोस्ट करून संपूर्ण मराठा समाजाचा रोष पत्करला आहे. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि यावेळीच त्याने ही पोस्ट करून वादाला तोंड फोडले आहे. जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करणारी ही पोस्ट आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज माजलगाव येथील शहर पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी या मनोरुग्ण विकृत स्वभावाच्या आमदारावर तात्काळ कारवाई करायची मागणी केली आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे. लेखी दिलेल्या निवेदनात त्यांनी या भाजपच्या आमदाराचे निलंबन व्हावे तसेच त्याच्यावर कठोर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज त्यांच्यासोबत माजलगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते धमानंद साळवे, सचिन उजगरे, नारायणराव गोले, अंकुश जाधव, संदीप फुंदे, डॉक्टर संजय नाकलगावकर, राजेंद्र खळगे, विष्णू शेळके आदी उपस्थित होते. ऐकूयात मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची प्रतिक्रिया. नेमकं काय म्हणाले ते आणि काय मागणी आहे त्यांची नेमकी ती. पार्टीचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी जी फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टमध्ये एक कुत्र्याचं पिल्लू आलेलं आहे आणि काल माझ्या घरी शुभ पाडव्याच्या मुहूर्तावर शंभू आला म्हणून अशा पद्धतीने पोस्ट केली आहे. वास्तविक पाहता त्यांची जी मानसिकता आहे ही धर्मांध आणि जातीय मानसिकता आहे. काल संबंध महाराष्ट्रामध्ये जरी नवीन वर्षात स्वागत होत असलं तरी आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वध तुळापूर या ठिकाणी करण्यात आला होता आणि हा हरामखोर आमदार कुत्र्याचं नाव शंभू महाराज होते आणि होतं योगायोग पाड्याच्या दिवशी आलाय. या आमदारावर तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आणि लेखी तक्रार आज आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे. संबंधित बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, PR राठोड साहेब यांच्यासोबत आमचं आता बोलणं झालेलं आहे आणि ते थोड्याच वेळामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून घेतोय अशा प्रकारचा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे. या हरामखोर मानसिकतेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि अशा कुत्र्याला त्याची जी मानसिकता दिसून येते आहे ती आता बहुजन समाजाला लक्षात घेतली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचं शंभूचं नाव ते कुत्र्याला त्या ठिकाणी देत आहेत म्हणजे त्यांची किती नीच मानसिकता या भारतीय जनता पार्टीवाल्याची ती आहे बहुजन समाजाला लक्षात घेतली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी म्हणेन. चला.